सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। उन्हाळा चालू झाला आहे आणि आमच्याकडे माहिती आहे का 40शी पार टेम्परेचर केव्हाचंच गेलं आहे। इतकी गरमी होते की काय सांगू। म्हणजे जो छोटा कूलर आहे तो तर आम्ही काढलाही 8-10 दिवसापूर्वीच आणि आज आमचे चाललं आहे की पटपट जे आहे कामं आवरायचे आणि जो मोठा डेझर्ट आहे तोही आज स्वच्छ करायचा। कारण कधी कधी ना रात्री इतकी गरमी होते की झोपेतनं जागसुद्धा येतो। म्हणजे प्रचंड उकाळा वाढलेला आहे आणि त्यामुळे जे आहे उन्हाळ्यानं म्हणजे कुणालाच आवडत नाही, हो की नाही? बऱ्याच जणांना काय बहुतेक लोकांना उन्हाळा आवडत नाही। काही नाही म्हणजे 4-5% लोक असतील की ज्यांना उन्हाळा आवडत असेल, पण त्यातील एक मी आहे बरं का। मला उन्हाळा प्रचंड आवडतो। आता उन्हाळा का आवडतो यासाठी मी तुम्हाला भरपूर कारणं देऊ शकते, पण त्यातले 2 महत्त्वाची कारणं देते। एक म्हणजे टरबूज प्रचंड आवडतो, प्रचंड टरबूज आवडतो आणि ते उन्हाळ्यातच मिळतं। आजकाल मिळतं इतर सीझनमध्ये, पण उन्हाळ्यात त्या टरबूजाची जी चव असते ना ती इतर ऋतूंमध्ये मिळत नाही। आणि मला टरबूज म्हणजे काय सांगू इतकं आवडतं की सकाळ दुपार संध्याकाळही ते मी खाऊ शकते, त्यावरही मी राहू शकते। आणि त्यानंतर दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला भरपूर वेळ मिळतो। इतका वेळ मिळतो ना म्हणजे संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत अंधार पडत नाही, उजेड असतो आणि त्यामुळे भरपूर प्रोडक्टिव्ह गोष्टी ज्या आहेत आपण त्यावेळेत करू शकतो। आणि मग तुम्हाला तर माहीत आहे मला आर्ट आणि क्राफ्ट इतकं आवडतं की म्हणजे काय काय करू आणि काय काय नको असं जे आहे मला उन्हाळ्यात वाटतं। कारण उन्हाळ्यात यांचं शाळेचं टेन्शन नसतं, सोबत सकाळची धावपळ नसते, सोबत अभ्यासाचं टेन्शन नसतं, कर रे बाबा घे रे बाबा हे कर ते कर ते कर, काहीच लोड नसतो। म्हणजे जो वेळ मिळतो ना तो आपण निवांतपणे घरासाठी स्वतःसाठी आणि आपल्या हॉबीजसाठी सुद्धा देऊ शकतो। सो ही 2 महत्त्वाची कारणं आहेत की मला उन्हाळा प्रचंड आवडतो। तुला का आवडतो उन्हाळा? माझ्या पिहूलाही उन्हाळा आवडतो कारण त्याला भरपूर खेळायला मिळतं। आणि एक आणखी तुझी फेवरेट गोष्ट मिळते ती कोणती? मामाकडे जायला आणखी खेळायला आणि मामाकडे जायला झालं काय ड्रॉइंग करायला मिळतं। एरवी पिऊला ना ड्रॉइंग करायला मिळत नाही। स्कूलमधनं आलं की काय खेळायला जायचं, तिकडनं आलं की अभ्यास करायचं, जेवण करायचं, पॅक शेड्यूल असतं। पण सुट्ट्या लागल्या की माझं बाळ दिवसभर मस्त ड्रॉइंग करतो। बुक कमी आणि टाईल्स आणि स्वतःला जास्त रंगवतो। पण त्यालाही भरपूर म्हणजे कलरिंग ड्रॉइंग करायला जे हे आवडतं बरं। ही कारणं आहेत ज्यामुळे आम्हाला दोघं मायलेकांना उन्हाळा भरपूर आवडतो। पण पिऊ टरबूज खात नाही, हे मला बिलकुल आवडत नाही पिऊ। चल आज तू ट्राय कर बरं टरबूज। इतकं गोड टरबूज आहे तरी त्यावर काळं मीठ घालून मी खात असते। तुम्हालाही असं काळं मीठ घालून टरबूज खायला आवडतं का? नक्की कमेंट करून सांगा। बरं चला आता माझं झालं फ्रूट्स वगैरे खाऊन, आता मुलांसाठी ब्रेकफास्ट बनवते। काहीतरी चटपटीत त्यांना पाहिजे आहे। सोया चंक आहेत घरात, त्यापासूनच काहीतरी बनवते आणि तेही मस्त गाणे ऐकत कारण सांगते तुम्हाला सकाळपासनं जे चाललेलं आहे, मम्मा हिला सांग, मम्मा याला सांग, मम्मा याने असं केलं, मम्मा त्याने तसं केलं आणि ते ऐकून मी भयंकर इरिटेट झालेली आहे। आणि मला म्हणजे माहीत आहे येतो बस सुरुवात आहे, आणखी तर 1-2 महिने काढायचे आहेत आता असेच। म्हणून आता त्यालाही नाही सांगायचं मला काही, तिलाही काही सांगायची इच्छा नाही, म्हणून मी सरळ कानात कॉर्ड टाकले। मस्त आता गाणे ऐकता जे आहे मी माझं जे आहे क्रिस्पी सोया चंक बनवते आहे मस्त। तुम्हालाही एक मस्त आयडिया देते आहे मी, ही बघा नोट करून ठेवा। तुम्हाला जर हे ऐकायचं नसेल ना तू मी सरळ कानात कॉर्ड घाला, मस्त मोठ्या आवाजात गाणे ऐका आणि आपली कामं करत राहा। ते दोघं म्हणजे आता आपण आवरायला गेलं ना, त्यांची भांडणं सॉल्व केली ना लगेच 5 मिनिटात खेळायला लागतात, पुन्हा भांडायला लागतात। ते करायचं नसेल तर हा ऑप्शन बेस्ट आहे। आणि गाणं ऐकता माहिती आहे का करत असलेल्या कामाचं टेन्शन किंवा थकवाही येत नाही। बरं चला, इथे मी काय केलं, आपले जे सोया चंक असतात बारीकवाले ते ना गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजायला घातलेत। बघा किती व्यवस्थित फुललेत ते। त्यानंतर ते स्क्वीज करून सर्व पाणी त्यातनं काढून घेतलं आणि चला आता त्याला जरा मॅरिनेट करायचं। त्यासाठी मी घेतलं वाटीभर दही, त्यात तिखट, मीठ, हळद, त्यानंतर थोडासा जो आहे गरम मसाला घेतला,
आणि जिऱ्याची पूड घेतली आणि सोबतच पेरी पेरी मसाला घेतला. खरं तर तिनं पिहूची फरमाईश होती. सो त्यानंतर एक मोठा चम्मच भरून अद्रक आणि लसूणची पेस्ट घातली. छान सर्व एकजीव केलं. आता यांच्यासाठी काहीतरी वेगळं बनत आहे म्हटल्यावर त्यांची ढवळाढवळ असणार नाही असं तर होणारच नाही. सो पिहूचं चाललेलं, मम्मा मी मदत करतो, मी मदत करतो. मग आरोही कशी मागे राहील तीही आली आणि त्यामुळे मग मीच जरा बाजूला सरकली. म्हटलं आधी तुमचं सर्व होऊन जाऊ द्या, त्यानंतर मला काय करायचं ते करते. सो त्या दोघांची इथे ही ढवळाढवळ चाललेली. त्यानंतर ह्या ज्या सोयाबीनच्या वड्या आहेत त्या मी अशा झाकून ठेवल्या अर्ध्या तासासाठी. मस्त मॅरिनेट झाल्यानंतर लगेच तेल गरम केलं आणि गरम तेलामध्ये त्या अशा प्रकारे टाकल्यात आणि मीडियम टू हाय फ्लेमवर जे आहे मस्त अशा तळून घेतल्या. आणि खूप कमी वेळात माहिती आहे का ह्या टेस्टी आणि हेल्दी अशा सोयाबीनच्या वड्या किंवा क्रिस्पी सोयाबीन चंक असं तुम्ही म्हणू शकता बनवून तयार होतं. हां, फक्त मुलांनी लुडबुड नाही केली पाहिजे, नाहीतर जे काम 15 मिनटं व्हायचं ना त्याला अर्धा तास तर लागतो. बरं चला, आता त्यांनी जरी ढवळाढवळ केलेली असली तरी 15 ते 20 मिनटात माझे मस्त असे सोया चंक्स जे आहेत बनवून तयार आहेत. तुम्ही सॉससोबत किंवा ग्रीन चटणीसोबत याला एन्जॉय करू शकता. टेस्टी तर भरपूर असतातच, पण त्याहीपेक्षा हेल्दी असतात ह्या वड्या, म्हणजे फक्त तेल सोडलं तर. बरं चला, आता पेटपूजा झाली आणि त्यानंतर लगेच मी माझ्या कामाला लागली. 2 दिवसापासून ही माती मी उन्हात ठेवली होती. बघा कधीही म्हणजे एखादं प्लांटर रिकामं झालं ना तर प्रयत्न करा त्या मातीला मस्त 2-3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्या. त्यामुळे तिच्यातले जे म्हणजे पोषण तत्व कमी झालेले असतात ते पुन्हा वृद्धिंगत होतात आणि ती माती पुन्हा एकदा प्लांटेशनसाठी ना एबल होते. सो माती भरून ठेवली. त्यानंतर आता मला गार्डननं पुन्हा एकदा रिसेट करायचं आहे. कारण म्हणजे हे ऊन थांबा हे जे प्लांट आहे ना हे तुम्हाला मी जवळून दाखवते. बघा म्हणजे छान हेल्दी प्लांट आहे बरं का. नुकतंच काही दिवसाआधी मी याच्या कटिंग लावल्या होत्या आणि खूप चांगल्या प्रकारे ग्रो झाल्या. ॲक्च्युली हे प्लांट गार्डनमध्ये असतं, पण तिथे त्याला पुरेसं ऊन मिळत नव्हतं आणि म्हणून त्याला मी या ड्राय बाल्कनीच्या गार्डनमध्ये घेऊन आलेली होती. म्हटलं याला ऊन मिळेल, पण या 8 दिवसात इतकं ऊन वाढलं आहे का त्यामुळे ते प्लांट अगदी निर्जीव दिसायला लागलं आहे. कारण हे ना ट्रँगल हर्ट आहे आणि ह्याला ऊन लागतं, पण म्हणजे लिमिटेड कमी प्रमाणात लागतं. जास्त ऊन झालं की हे झाड सोकून येतं. आता हेच बघा साईडला जे ट्रँगल हर्ट दिसतंय त्याचा कलर बघा इतका सुंदर लश ग्रीन दिसतोय. त्या पानांमध्ये भरपूर जे आहे लक्षातच येतं किती वॉटरी आणि किती म्हणजे हेल्दी लिव्ज आहेत. आणि सेम तेच प्लांट जे उन्हामध्ये होतं त्याचा कलर तुम्ही बघितला अगदी फेड आउट झालेला आणि आज मरतं का उद्या मरतं असं त्या प्लांटची जे आहे म्हणजे कंडिशन होती. म्हणून तेही प्लांट मी जे आहे इथे सावलीत आणून लावलं आणि त्यानंतर या ग्रिलला जितके काही प्लांट होते ना म्हणजे ज्यांना कमी ऊन लागतं ते सुद्धा प्लांट मी ना या खिडकीच्या ग्रिलला अटकवते. आता 2-3 महिने हे इथेच राहतील जोपर्यंत हे उन्हाचा तडाखा कमी होणार नाही तोपर्यंत. त्यानंतर हे सिंगोनियम आहे, हे सुद्धा मी ना याला ऊन लागतं म्हणून ग्रिल जवळच ठेवलं होतं. पण आता ऊन जास्त होतंय त्यामुळे त्याची पानं बघा तुम्ही अशी गोल गोल झाल्यासारखी दिसत आहेत आणि जळल्यासारखीही दिसत आहेत, म्हणून त्याचीही जागा बदलवली. या ग्रिलला ना म्हणजे बरीचशी जी नाजूक असतात प्लांट्स त्याला कमी ऊन लागतं असे सर्व प्लांट्स मी तिथे हँग केलेले होते. कारण ती एकच जागा आहे की जिथे मी माझे जे हँगिंगवाले प्लांटर्स आहेत ते हँग करू शकते ग्रिलमुळे. पण जे काही माझे हे हँगिंग प्लांटर आहेत त्यामध्ये जे सर्व प्लांट्स आहेत ते सर्व नाजूक ज्यांना कमी ऊन लागतं असेच आहेत. जसं काही मनी प्लांटच्या व्हरायटीज आहेत, सोबत जसं ट्रँगल हर्ट, पर्पल हर्टला तरी चालून जातं ऊन, पण मनी प्लांट झाला आहे, ट्रँगल हर्ट झालं, त्यानंतर टर्टल वाईन झाली किंवा आणखी माझ्याकडे एक आहे कोणतं ते ब्रोकन हर्ट. त्यांना ऊन चालत नाही म्हणून त्या सर्वांच्या जागा मी आता बदलल्यात. आणि तुमच्याकडेही जर असतील असे प्लांट्स नाजूक साजूक तर तुम्हीही त्यांच्या आत्ताच जागा बदला, नाहीतर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ते तुमचे प्लांट तुम्हाला सोडून जातील. आपण ना प्लांटच्या टेंडन्सी लक्षात घ्यायला पाहिजे. ज्यांना ऊन पाहिजे त्यांना उन्हात ठेवा, ज्यांना सावली पाहिजे त्यांना सावली द्या, त्यांना ऊन सावली दोन्ही पाहिजे त्यांना अशा जागी ठेवा की जिथे सकाळचं कोवळं ऊन येईल आणि त्यानंतर सावली असेल. आणि त्यामुळे या कडाक्याच्या उन्हातही जे आहे तुमचे प्लांट मस्त हेल्दी राहतील आणि तुमच्या सोबत राहतील. महत्त्वाचं म्हणजे लगेच पावसाळा लागला की मग प्लांटच्या शोधात तुम्हाला बाहेर पडावं. बरं चला, खूप दिवस झाले तुमच्यासोबत काही होम डेकोर DIY शेअर केलेलाच नाही. जेव्हा केव्हा मी अशी होम डेकोर DIY शेअर करते तेव्हा माझ्या तोंडातून बऱ्याचदा निघतं खूपच इझी आहे, इझिली जमतं असं तसं. सो मला रिटर्न कमेंट्स येतात की ताई तुलाच जमतं, ते तुलाच इझी जातं, आम्हाला जमत नाही वगैरे वगैरे. सो चला आज इतकं छान इतकं सुंदर DIY शेअर करते आणि त्यापेक्षा सोपी तर आणखी काही असूही शकत नाही.
सो तुम्ही ते नक्की ट्राय करू शकता. सो माझ्याकडे हा तुटलेला फुटलेला आरसा होता, मिरर होता, जो भरपूर दिवसापासून मी सांभाळून ठेवलेला होता. सो चला फायनली त्याचा मुहूर्त आला. आज त्याचा उपयोग करून छानसं DIY तुमच्यासोबत शेअर करते. सो तो काचनं एका छान जाड अशा कॅरी बॅगमध्ये घेऊन मी आधी तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. आता हाताने मी बाउलमधून ते तुकडे तुम्हाला म्हणजे असे दाखवत होते, पण तो मूर्खपणा तुम्ही करू नका. म्हणजे नंतर माझ्याही लक्षात आलं की मला लागू शकलं असतं ते. त्यानंतर हा पाईप मला रँडमली असाच कुठेतरी सापडलेला आहे आणि त्याचा उपयोग करून मी एक छानसं सिम्पलसं DIY इथे तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो हा ॲक्रेलिक कलर आहे आणि स्पॉन्जच्या मदतीने मी या पाईपला तो लावून घेतला. आता स्पॉन्ज यासाठी यूज करते आहे की ब्रशने खरंच भरपूर वेळ लागला असता. सो स्पंजमुळे काय झालं, 5 मिनिटात पूर्ण पाईप कलर झाला. त्यानंतर 10 ते 15 मिनटं लागलेत फक्त ते सुकायला. आणि आता जिथे आणि ज्या शेपमध्ये मला ते मिरर चिपकवायचे आहेत त्या शेपमध्ये बरोबर मी फेविकॉल लावून घेतला आधी आणि त्यानंतर तो अगदी व्यवस्थित सर्व ठिकाणी स्प्रेड केला. आणि आता याला मला चिपकवायचे आहेत मिरर्स. सो मिरर चिपकवताना सुद्धा प्लीज खूप 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 काळजी घ्यावी लागते, कारण हे मिरर साधे असे फोडलेले आहेत. त्यामुळे हाताला कुठेही कधीही आपल्या नकळत जखम होऊ शकते. म्हणजे मला तशी झाली म्हणून तुम्हाला सांगते आहे मी. जे मिरर मी नेहमी यूज करते ते विकत आणलेले असतात. त्याच्या ज्या एज असतात ना त्या स्मूथ केलेल्या असतात, पण याच्या एज स्मूथ नसतात किंवा ना फोडता फोडता बरेच इतके बारीक तुकडे झालेले असतात ना की लक्षातही येत नाही आणि चुकून ते आपल्या बोटांमध्ये वगैरे जातात. सो अगदी केअरफुली जे आहेत मी बघा मस्त असे मिरर चिपकवून घेतले आणि या पाईपच्या 3 साईडनं मी अशाच आकारात जे आहे मिरर चिपकवून घेतले. आणि इथे हे DIY बनवायला जो वेळ लागला तो वेळ फक्त हे मिरर चिपकवण्यासाठी जितका वेळ लागला ना तितकाच म्हणता येईल. नाहीतर इतक्या इझिली इतक्या कमी वेळात हे इतकं सुंदर DIY तयार झालं की काय सांगू. याचा उपयोग तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. यामध्ये तुम्ही एखादं प्लांट लावू शकता किंवा याचा उपयोग तुम्ही ॲज अ फ्लॉवर वॉश करू शकता. इव्हन तुम्ही असंच हे एखाद्या कोपऱ्यात एखाद्या टेबलवर ठेवून जरी दिलं ना तरी यामुळे त्या ठिकाणाचा लुक जो आहे लगेच एन्हान्स होतो. अगदी सिंपल आणि क्विक असं हे DIY आहे. जसं मी बोलले हे DIY अगदी म्हणजे सिम्पली आणि खूप कमी वेळेत बनून तयार होतं. त्यामुळे आता माझ्याकडे वेळ होता म्हणजे सायंकाळी 6 वाजता जे आहे मी फिरायला जात असते, इव्हनिंग वॉकसाठी जात असते आणि त्यामुळे ना अजून त्याला 20 मिनिटं वेळ होता. म्हटलं चला हाही वेळ कुठेतरी युटिलाइज करू. बरेच दिवस झाले एकही प्लांटर वगैरे मी बनवलं नव्हतं आणि माझ्याकडे जे बर्ड प्लांटर आहे त्यासाठी बऱ्याचदा कमेंट्स येतात की ताई हे बर्ड्स प्लांटर तू कसे बनवले. सो म्हटलं तोही DIY तुमच्यासोबत शेअर करावा. म्हणजे आज तर तो बनवून तयार होणारच नव्हता, पण म्हटलं सुरुवात तरी आपण करून देऊयात. सो आता हे बर्ड प्लांटर कसे काय बनवते हे सर्व उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा आणि हा फ्लॉवर वास कसा वाटला तुम्हाला ते मात्र मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय.